वेलकम टू विद्यासागर अकॅडमी सॉफ्टवेअर इन्स्टिट्यूट. आजपासून आपण विद्यासागर युट्यूब चॅनल वरती ऑटोकॅड सिरीज स्टार्ट करतोय, ज्याच्यामध्ये फर्स्ट आपण ऑटोकॅडचा जो कोर्स लॉन्च करतोय त्यामध्ये बिगनर टू अडव्हान्स लेवलचा पूर्ण कोर्स याच्यामध्ये आपण कव्हर करतोय. तर बिगनर्स लेवल्स मधनं बघितलं तर आपलं सगळं बेसिक ज्या गोष्टी असतील तो आपण इथं काय करतोय, कव्हर करतोय. ऍडव्हान्स लेवल जे प्रोफेशनल असतील किंवा जे ऑलरेडी वर्किंग आहेत त्यांच्यासाठी पण हा कोर्स युजफुल असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही ट्रिक्स बघायला भेटतील, स्मॉल ट्रिक्स असतील किंवा काही कमांड्स असतील, ते तुम्हाला इथे इझिली समजून जाईल की कसं ऍक्सेस करायचे. ओके, आता मी जे कॅड यूज करते लेटेस्ट व्हर्जनचं ते आहे 2021चं व्हर्जनचं ऑटोकॅड. स्क्रीनवरती तुम्हाला ऍप्लिकेशन दिसते ऑटोकॅड 2021. ओके, याच्यावरती डबल क्लिक करून जेव्हा मी कॅड ओपन करते तर हा माझा कॅडचा एक वेलकम स्क्रीन जी आहे ती ओपन झालेली दिसेल. आता कॅडच्या ओपन स्क्रीन मध्ये जर तुम्ही बघितलात तर मला इथं फर्स्ट गेट स्टार्टेडचा ऑप्शन दिसतोय, त्याच्यानंतर रिसेंट डॉक्युमेंट्स अँड थर्ड याच्यामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन दिसते. गेट स्टार्टेड वरती जेव्हा तुम्ही क्लिक करताय तर तुम्हाला न्यू जी ड्रॉइंग्स आहे ती गेट स्टार्टेडच्या मदतीने काय करू शकता, इथं तुम्ही ओपन करू शकताय. त्याच्यानंतर जर मी इथं खाली ऑप्शन्स बघितले तर तुम्हाला ओपन फाइल्स, ओपन अ शीट सेट, गेट मोर टेम्पलेट्स अँड एक्सप्लोर सॅम्पल ड्रॉइंग्स असे ऑप्शन्स भेटतात. ओपन फाइल्स मध्ये तुम्ही जर काही तुमच्या ड्रॉइंग सेव्ह असतील त्या डायरेक्टली ओपन करायसाठी तुम्ही काय करू शकता, ओपन फाइल्सचा इथं यूज करू शकता. ओपन शीट सेट मध्ये तुम्ही बघताय, जर तुम्ही शीट सेट बनवून ठेवलेलं असेल ते जर ओपन करायचे असतील तर याचा यूज करू शकताय. गेट मोर टेम्पलेट्स तुम्ही ऑनलाईन टेम्पलेट्स इथून घेऊ शकताय आणि तुमच्या ड्रॉइंग एक्सप्लोर करू शकताय. तर हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला इथं दिसत आहेत. रिसेंट डॉक्युमेंट्स मध्ये जर बघितलं मी तर हे रिसेंट डॉक्युमेंट्स मध्ये आतापर्यंत ज्या ड्रॉइंग्स तुम्ही वर्क केल्यात कॅडवरती त्या तुम्हाला रिसेंट डॉक्युमेंट्स मध्ये इथे डिस्प्ले होतील. नोटिफिकेशन जर बघितलं तर नोटिफिकेशन मध्ये लेटेस्ट व्हर्जन कुठलं लॉन्च झाले किंवा कुठल्या न्यू फीचर्स ऍड झाले तो सगळा पोर्शन नोटिफिकेशन्स मध्ये तो काय करतो, डिस्प्ले करतो. नोटिफिकेशन जर इंटरनेट कनेक्ट असेल त्याच केसमध्ये तुम्हाला इथे डिस्प्ले होईल. कनेक्ट मध्ये तुमच्याकडे जर लॉग इन असेल ऑटोडेस्कचा या लायसन्स असेल तर तुम्ही कनेक्ट थ्रू साइन इन करू शकता. आता हा जो पोर्शन दिसतोय तुम्हाला गेट स्टार्टेड, रिसेंट डॉक्युमेंट, नोटिफिकेशनचा, तर हा सगळा मला कशामध्ये दिसतोय, खाली क्रिएट मध्ये दिसतोय. ओके, इथं जर खालती बघितला तर क्रिएटचा ऑप्शन दिसतोय. याच्यामध्ये तुम्हाला गेट स्टार्टेड, रिसेंट डॉक्युमेंट्स अँड नोटिफिकेशनचा पार्ट दिसतोय. इथं अजून एक ऑप्शन दिलाय लर्न. लर्न वरती जर मी क्लिक केलं तर इथं तुम्हाला ऑटोडेस्कचे काही व्हिडिओज आहेत ते तुम्ही इथून ओपन करून बघू शकताय. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये व्हिडिओज त्यांनी ऑटोडेस्कनी प्रोव्हाइड केलेले आहेत की युजर इंटरफेस असेल, कुठल्या टूल्स रिगार्डिंग असेल तर थोडे बहुत व्हिडिओज इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. ते तुम्ही 2 मिनिट्सचे या 4 मिनिट्सचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही इथून व्ह्यू करून बघू शकता. जर तुम्हाला काही टिप्स, लर्निंग टिप्स हवे असतील तर तुम्ही इथून चेक करू शकता. ऑनलाईन सोर्स तुम्ही ऑनलाईन पण इथं रिसोर्सेस चेक करू शकता तुमच्या. तर हे ऑनलाईन रिसोर्सेस हे तुम्हाला ज्या वेळेस तुमचं लॉग इन असेल ऑटोडेस्क वरती त्या केसमध्ये तुम्हाला चेक करता येईल किंवा त्याच्यावरती तुम्ही वर्क करू शकता. आता क्रिएट मध्ये आल्यानंतर मी इथं गेट स्टार्टेड या स्टार्ट ड्रॉइंग करून एक बेसिक जे आहे कॅडची प्लेन ड्रॉइंग इथं ओपन करते किंवा न्यू ड्रॉइंग मला स्टार्ट करायचे. सो मी का स्टार्ट ड्रॉइंग वरती क्लिक केलं तर या पद्धतीचा स्क्रीन काहीतरी ओपन झालेला. आता कॅड जेव्हा ऍक्च्युअल मध्ये स्टार्ट करतोय त्याच्या आधी कॅड रिगार्डिंग मला थोडंसं नॉलेज असलं पाहिजे की कॅड मध्ये ऍक्च्युअली ऑटोकॅड म्हणजे काय किंवा कॅडचा फाउंडर कोण आहे, फादर ऑफ कॅड कोणाला म्हणतात, सो कॅडचा फर्स्ट व्हर्जन कधी लॉन्च झालेलं, या सगळ्या गोष्टी मला इथं माहित असल्या पाहिजे. तर ऑटोकॅडचा जे फाउंडर आहेत ते जॉन वॉलकर आहेत, जे की 1982 मध्ये त्यांनी फर्स्ट ऑटोकॅडचं लॉन्च केलेलं आहे. आणि फादर ऑफ ऑटोकॅड माईक रिडेल आहे. आता ऑटोकॅड जर बघितलं तर ऑटोकॅडचा फुल फॉर्म माहित असला पाहिजे किंवा ऑटोकॅड म्हणजे काय. तर कॅड जर बघितलं तर कम्प्युटर ऍडेड ड्राफ्टिंग अँड डिझायनिंग म्हणजे कॅड असेल. कॅडचा फुल फॉर्म येतोय कम्प्युटर ऍडेड ड्राफ्टिंग अँड डिझायनिंग. ऑटो जे आहे ते बेसिकली ऑटोमॅटिक कम्प्युटर ऍडेड ड्राफ्टिंग डिझायनिंग याच्यासाठी तुमचं काय होतं, ऑटो स्टँड्स करतोय. आणि ऑटोडेस्क कंपनीनी लॉन्च केल्यामुळं ऑटोडेस्क ऑटोकॅड असं तुम्ही इथं बघत असाल. ओके, आता मी जेव्हा ऑटोकॅडला स्टार्ट करते
त्या केसमध्ये मला कॅडचा एक युजर इंटरफेस माहित असला पाहिजे, किंवा बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती आज आपण आजच्या पार्टमध्ये बघणार आहे. इंट्रोडक्शन आणि युजर इंटरफेस असेल. आता कॅड मध्ये जर मी बघितलं, जेव्हा मी कॅड स्टार्ट करते तर ही आपल्याला काहीतरी स्क्रीन दिसते. या स्क्रीनवरती तुम्हाला काय करायचे, वर्क करायचे. पण त्याआधी मला माहित असलं पाहिजे की या स्क्रीनवरती दिसणाऱ्या प्रत्येक पार्टला काय म्हणू शकतो किंवा काय डिफाईन केलेलं आहे. ओके, सो तो पोर्शन्स आपण इथं आज कव्हर करणार आहे. जर मी इथं फर्स्ट बघितलं, तुम्हाला इथं लेफ्ट साईडला एक ए ऍप्लिकेशन किंवा ए बटन दिसतंय इथं रेड मध्ये. ठीक आहे, याला आपण म्हणतो ऍप्लिकेशन मेन्यू बार. या ऍप्लिकेशन मेन्यू बार वरती जेव्हा मी क्लिक करते तर इथं मला खाली न्यू ऑप्शन दिसत आहेत, म्हणजे वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत, ज्याच्यामध्ये न्यू, ओपन, सेव्ह, सेव्ह ॲज, इम्पोर्ट, एक्सपोर्ट, पब्लिश, प्रिंट, ड्रॉइंग युटिलिटीज असे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला काय होतात इथे डिस्प्ले होतात. आता हे ऑप्शन जे आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे जर समजा तुम्हाला एखादी न्यू ड्रॉइंग इथे ओपन करायची असेल तर न्यू वरती ओपन क्लिक करून ओपन करू शकता. एखादी एक्झिस्टिंग ड्रॉइंग ओपन करायची असेल तर ओपन वरती जाऊ शकते. तुमची करंटली ड्रॉइंग सेव्ह करायची असेल तर सेव्ह, सेव्ह चे ऑप्शन्स आहेत. एखादी पीडीएफ तुम्हाला इम्पोर्ट करायची असेल किंवा अदर कुठली ड्रॉइंग इम्पोर्ट करायची असेल तर इम्पोर्ट आहे. आता हे इम्पोर्ट करताना पण इथं ऑप्शन्स दिले तुम्हाला, कुठल्या फॉर्म मध्ये असले पाहिजेत. इम्पोर्ट करताना तुमची ड्रॉइंग एकतर पीडीएफ फॉर्म मध्ये असली पाहिजे, DGN फॉर्म मध्ये असते, म्हणजे ऍज अ ब्लॉक फॉर्म मध्ये असते ती. ओके, आणि अदर फॉर्मॅट्स असे तुम्हाला इथे दिलेले आहेत. एक्सपोर्ट्स म्हणजे तुम्ही ही कॅडची ड्रॉइंग एक्सपोर्ट करू शकता. आता कॅड एक बेसिक सॉफ्टवेअर आहे. तुम्ही मग पुढे मॉडेलिंग साठी जा किंवा डिझायनिंग साठी जा, तर त्या सगळ्या सॉफ्टवेअरसाठी कॅड एक बेसिक सॉफ्टवेअर आहे. सो कॅडची फाईल तुम्ही एक्सपोर्ट करू शकताय तुमच्या अदर सॉफ्टवेअर मध्ये, डिझायनिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये असू दे किंवा मॉडेलिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये. मग आता एक्सपोर्ट करताना तुम्ही ती कुठल्या फॉर्म मध्ये ठेवताय तर ते फॉर्म पण तुम्हाला काय होत आहेत इथे डिस्प्ले होत आहेत. ओके, सो या फॉर्म मध्ये तुम्ही काय करू शकता, ऑटोकॅडची फाईल जी आहे ते शेअर करू शकता. पब्लिश करायचं असेल आणि प्रिंट असेल, आता हे दोन्ही ऑप्शन्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. प्रिंटचा पण ऑप्शन्स दिलाय. ओके, तर हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला कशामध्ये दिसत आहेत, ऍप्लिकेशन मेन्यू बार मध्ये दिसतात. इथे जर मी बघितलं तर एक ऑप्शन टॅब दिसतोय. या ऑप्शन टॅब वरती जेव्हा मी क्लिक करते तर तुम्हाला कॅडची जे सेटिंग्स असेल, बेसिक सेटिंग, त्या रिगार्डिंग तुम्हाला इथे ऑप्शन्स वरती क्लिक केल्यावरती डिस्प्ले होणार आहे. हे ऑप्शन्स पण तुम्हाला ऍप्लिकेशन मेन्यू बार मध्येच डिस्प्ले होईल. आता फर्स्ट जर मी फाईल्स कडे आली तर कॅड रिगार्डिंग ज्या ज्या फाईल्स असतील त्या सगळ्या फाईल्स तुम्हाला इथे डिस्प्ले दिसतात. ओके, हे फाईल्स फॉर्मॅटमध्ये असेल. मी जेव्हा डिस्प्ले कडे येते त्या केसमध्ये इथं बघताय विंडो एलिमेंट आणि कलर थीम. आत्ताची जी थीम आहे आपली कॅडची ती आहे डार्क थीम. जर इथून मी थीम चेंज केली लाईट आणि इथून अप्लाय केलं तर तुम्ही काय करू शकता, बघू शकता इथं थीम चेंज झाली आपली. आता थोडीशी व्हाईट फॉर्म मध्ये थीम झाली, म्हणजे आता जी कॅडची थीम आहे ती लाईट थीम आहे. सो असं तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग इथून थीम चेंज करू शकता. तर ऍप्लिकेशन मेन्यू बार मध्ये ऑप्शन्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कॅडच्या सेटिंग रिगार्डिंग इथं भेटेल. जर तुम्हाला डिस्प्ले इथं फॉन्ट्स मध्ये चेंजेस करायचे असतील तर फॉन्टचा पण ऑप्शन इथं अवेलेबल आहे. ठीक आहे, मग फॉन्टची साईज वाढवायची असेल तर फॉन्टची साईज इथून तुम्हाला काय होते दिलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर मी इथं गेले ओपन अँड सेव्ह कडे, तर फाईल जेव्हा तुम्ही कॅडची सेव्ह करताय तर त्याचा एक फॉर्मॅट आहे. आता प्रत्येक जसं इमेज इमेज बघतोय आपण जेपीजी फॉर्म मध्ये असती. ओके, वर्डच्या फाईलचा पण काहीतरी फॉर्मॅट आहे. ओके, पीडीएफ करतो तर पीडीएफ फॉर्मॅट मध्ये आली. तसंच आपल्या कॅडची ड्रॉइंग जी आहे ती DWG फॉर्म मध्ये इथं काय होती, सेव्ह होती. तर त्या DWG फॉर्म मध्ये आपली कॅडची ड्रॉइंग इथंच दिसते आणि इथं मी सेव्ह ऍज अ ऑटोकॅड 2018 केले. असं का, व्हर्जन मी कुठले यूज करते, ऑटोकॅड 2021चं व्हर्जन यूज करते, राईट. मग मला इथं ऑटोकॅड 18 व्हर्जन मध्ये मी का ड्रॉइंग सेव्ह करते, तर समजा तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीजमध्ये वर्क करत असाल, मग त्या केसमध्ये जर तुमच्या तुम्ही ही फाईल स्ट्रक्चरल इंजिनियरला शेअर करत असाल, त्याच्याकडे लेटेस्ट व्हर्जनचं सॉफ्टवेअर नाहीये, मग ती तुमची 2021ची फाईल त्याच्या लोअर व्हर्जन्स मध्ये ओपन होणार नाही. सो त्यासाठी तुम्ही फाईल सेव्ह करताना इथं लोअर व्हर्जन मध्ये सेव्ह करायचे, जेणेकरून अपग्रेडेड व्हर्जन असतील या त्याच्यापेक्षा खालचे लोअर व्हर्जन असतील त्याच्यामध्ये ती इझिली ओपन होईल. सो त्याच्यासाठी इथं ऑटोकॅड 2018चं व्हर्जन मध्ये मी सेव्ह करते.
जर खाली आले तर इथं फाईल सेफ्टी प्रिकॉशन्स रिगार्डिंग तुम्हाला ऑप्शन्स भेटते, ज्याच्यामध्ये मी ऑटोमॅटिक सेव्ह साठी ऑप्शन्स ऍड केलाय. म्हणजे ते ऑटोमॅटिक सेव्ह होईल फाईल्स. मग ते मिनिट्स पण इथं आफ्टर 10 मिनिट्स तुम्ही इथून चेंजेस करू शकता. मी इथं टाकला आफ्टर 30 मिनिट्स, म्हणजे आफ्टर 30 मिनिट्सला माझी काय होईल, फाईल ऑटोमॅटिकली सेव्ह होईल. सो हा ऑटोमॅटिक सेव्हचा ऑप्शन इथं आहे. सो ही सगळी सेटिंग्स तुम्हाला इथं डिस्प्ले होते. ओके, तर हे सेटिंग्स तुम्ही वन बाय वन इथं चेक करू शकताय. ओके, हा ऑप्शन्स मध्ये आहे. अप्लाय केलं, ओके केलं. तर हे झालं ऍप्लिकेशन्स मेन्यू बार, ज्याच्यामध्ये कॅटची बेसिक सेटिंगचा ऑप्शन दिसतोय तुम्हाला आणि बाकी दुसरे ऑप्शन दिसतात. ओके, आता तिथून थोडस जर पुढे मूव्ह केलं तर हा जो पॅन दिसतो इथं वरती, ठीक आहे, याला म्हणतो आपण क्विक ऍक्सेस टूल बार. ओके, क्विक ऍक्सेस टूल बार. आता या क्विक ऍक्सेस टूल बार मध्ये जे मी जर बघितलं तर कुठल्या कमांड्स अपलोड होताना दिसत आहेत तुम्हाला, न्यू, ओपन, सेव्ह, सेव्ह, या सगळ्याच आपण आता इथं बघितल्या ऍप्लिकेशन्स मेन्यू बार मध्ये. ओके, मग मला ते क्विकली ऍक्सेस करता यावं त्याच्यासाठी मी इथे ऍड केले ते क्विक ऍक्सेस टूल बार मध्ये. ओके, म्हणून आपण याला काय म्हणतो, क्विक ऍक्सेस टूल बार. आता याच्यामध्ये जर इथे एक बघितलं तर ओपन फ्रॉम अ वेब अँड मोबाईल आणि सेव्ह टू वेब अँड मोबाईल हे दोन ऑप्शन्स इथे दिसतील तुम्हाला. ठीक आहे, आता हे ऑप्शन्स काय आहेत, तर एखादी फाईल असेल, आता आपणच मोबाईलमध्ये जर एखादी आपली इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतील तर ते आपण सेफ्टीसाठी कुठं ड्राईव्हला अपलोड करतो, किंवा इमेजेस असतील ड्राईव्हला अपलोड करतो. ओके, तसंच जर माझी कॅडची फाईल आहे, ते कधी कधी लॅपटॉपमध्ये व्हायरस आला किंवा डेस्कटॉपमध्ये व्हायरस आला तर आपल्या त्या फाईल्स करप्ट होऊ शकतात. सो ते करप्ट होऊ नये आपल्या फाईल्स. ओके, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, ह्या ज्या कॅडच्या फाईल्स आहेत त्या आपण वेबला अपलोड करू शकतो. ओके, ऑटोकॅडच्या वेबला, आणि ते मोबाईल थ्रू तुम्ही काय करू शकता, ओपन करू शकता. फक्त मोबाईलमध्ये ऑटोकॅडचं ऍप्लिकेशन पाहिजे. सो तो जो आहे पार्ट इथं 2021 मध्ये ऍड केलेला आहे. याच्या खालच्या लोअर व्हर्जन मध्ये तुम्हाला हे ऑप्शन्स इथे डिस्प्ले होणार नाही. ठीक आहे, सो हा एक ऍड ऑन पार्ट आहे की ज्याच्यामध्ये वेब आणि मोबाईल्स मध्ये तुम्ही काय करू शकता, तुमची फाईल्स सेव्ह करू शकता. प्लॉटचा अगेन आपण ऍप्लिकेशन मेन्यू बार मध्ये पण प्लॉट ऑप्शन बघितला. इथं अंडू आणि रिडोचे ऑप्शन्स आहेत. आणि इथे एक दिसतोय तो म्हणजे वर्क स्पेस. ओके, आता चला वर्क स्पेस म्हणजे काय आहे ते बघूया. इथं वर्क स्पेस वरती जेव्हा क्लिक करताय तर मला इथं अजून दोन वर्क स्पेस दिसतात. ओके, ऑटोकॅड 2021 मध्ये आपल्याकडे 3 वर्क स्पेस आहेत, म्हणजे 18 पासूनच 3 वर्क स्पेस आहेत. ज्याच्यामध्ये फर्स्ट वर्क स्पेस आहे ती म्हणजे ड्राफ्टिंग अँड अनोटेशन. इथं जर बघितलं, ड्राफ्टिंग अँड अनोटेशन. सेकंड आहे तुमची 3D बेसिक आणि थर्ड आहे 3D मॉडेल. अशा 3 वर्क स्पेस तुम्हाला काय होतात इथं बघायला भेटतात. आता या 3 वर्क स्पेस मध्ये एक्झॅक्टली कुठल्या वर्क स्पेस वरती तुम्ही काम करताय. ओके, जर 2D मध्ये काम करायचं असेल तुम्हाला तर ड्राफ्टिंग अँड अनोटेशन वर्क स्पेस तुम्ही यूज करू शकताय. जर तुम्हाला 3D मध्ये काम करायचं असेल तर 3D बेसिक असेल. ओके, 3D मॉडेलिंग एक वर्क स्पेस आहे जी कशासाठी यूज होते, तर तुम्हाला हे मोस्टली 3D साठीच यूज होतं 3D मॉडेलिंग, पण हे मेकॅनिकल वाले जास्त यूज करतात. ऍडव्हान्स 3D मॉडेलिंग आपण त्याला म्हणू शकतो. ओके, सो ड्राफ्टिंग अँड अनोटेशन फॉर 2D, 3D बेसिक, 3D मॉडेलिंग. सिव्हिल साठी 3D करत असाल तर 3D बेसिक मध्ये करू शकताय. आणि 3D मॉडेलिंग हे मेकॅनिकल वाल्यांसाठी यूज होतं, जे की ऍडव्हान्स 3D मॉडेलिंगचा पार्ट आहे. आपण 3D मॉडेलिंग वरती जास्त ऑटोकॅड मध्ये फोकस करत नाही, कारण 3D मॉडेलिंग साठी सेपरेट सॉफ्टवेअर्स आपल्याला प्रोव्हाइड दिलेले आहेत त्यासाठी. ओके, सो या 3 वर्क स्पेस आहेत कॅड मध्ये. ड्राफ्टिंग अँड अनोटेशन्स जे की आपण 2D साठी यूज करतो, 3D बेसिक आणि 3D मॉडेलिंग, या 3 वर्क स्पेस. तर हा सगळा पोर्शन तुम्हाला क्विक ऍक्सेस टूल बार मध्ये इथं डिस्प्ले होतो. आता या क्विक ऍक्सेस टूल बार मध्ये जर तुम्हाला अजून एखादी कमांड्स ऍड किंवा अजून एखादं ऑप्शन ऍड करायचं असेल तर ते कसं करणार, तर त्याच्यासाठी इथे एक साईडला ॲरो दिला आपल्याला. या ॲरोवरती तुम्ही क्लिक केल्यावरती इथे ज्या ऑप्शन्सला तुम्हाला टिक दिसते तेवढे ऑप्शन्स तुम्हाला कुठे दिसतात, क्विक ऍक्सेस टूल बार मध्ये दिसतात. इथं अजून वेगवेगळे ऑप्शन दिसतात. ठीक आहे, तुम्ही एखादा ऑप्शन तिथून ऍड केला, समजा मी लेअर्सचा ऑप्शन ऍड केला तर इथे लेअर ऍड झाला. म्हणजे अगेन मी क्विक ऍक्सेस टूल बार मध्ये अजून एक पोर्शन इथं काय केला, ऍड केला, तो म्हणजे लेअर्स असेल. ओके, सो असं तुम्ही काय करू शकता, क्विक ऍक्सेस टूल बार तुमच्या अकॉर्डिंग इथं कस्टमाइज करून ठेवू शकता. मी अजून एक ऑप्शन इथे ऍड करते, शो मेन्यू बारचा एक. ओके, आता शो मेन्यू बार केल्यावरती इथं फाईल, एडिट, व्ह्यू, इन्सर्ट, फॉर्मॅट, टूल्स, ड्रॉ, डायमेन्शन्स, मॉडिफाय असा एक पॅनल इथं काय झालाय, ऍड झालेला दिसेल तुम्हाला. ठीक आहे, याला आपण म्हणतो मेन्यू बारचा. तो अगेन मी कुठून ऍड केला, क्विक ऍक्सेस टूल बार.
ओके. सो इथून तुम्हाला क्विक ऍक्सेस टूलबार मध्ये कुठले कुठले ऑप्शन्स ऍड करायचे ते तुम्ही इथून ऍड करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं पुढे मूव्ह केला तर हा जो पोर्शन दिसतोय याला आपण म्हणतो टायटल बार. या टायटल बार मध्ये तुम्हाला तुमच्याकडे लेटेस्ट कुठले म्हणजे तुम्ही कुठल्या व्हर्जनचा ऑटोकॅड यूज करताय प्लस तुमच्या ड्रॉइंगचं नेम काय, तो पोर्शन तुम्हाला टायटल बार मध्ये काय होतंय डिस्प्ले होतोय. ज्याच्यामध्ये इथं दिसतंय ऑटोकॅड 2021, ऑटोडेस्क ऑटोकॅड 2021 आणि ड्रॉइंग 1 DWG त्याचा फॉर्मॅट. सो हा झाला तुमचा टायटल. हा झाला सर्च एरिया या लॉग इन एरिया. इथून तुम्ही तुमचं अकाउंट लॉग इन करू शकता ऑटोडेस्क वरती आणि तुम्हाला जर काही सर्च करायचे असतील तर ते इथं तुम्ही काय करू शकता सर्च करू शकता. ओके. त्याच्यानंतर थोडंसं खाली मूव केलं आपण तर हा जो पोर्शन दिसतोय त्याच्यामध्ये होम, इन्सर्ट, अनोटेशन असे वेगवेगळे टॅब्स दिसत आहेत आणि त्याच्याच खाली इथं पॅनल दिसत आहेत, ड्रॉ पॅनल, मॉडिफाय पॅनल, अनोटेशन पॅनल, असे वेगवेगळे पॅनल. तर या पूर्ण पोर्शन्सला आपण काय म्हणतो रिबन एरिया असं म्हणतो. ठीक आहे. हा जो पूर्ण पोर्शन्स आहे रिबन एरिया. तर रिबन एरियामध्ये आपल्याला होम टॅब, इन्सर्ट टॅब, अनोटेशन टॅब, पॅरामेट्रिक टॅब असे वेगवेगळे टॅब दिसतात. प्लस प्रत्येक टॅब मध्ये वेगवेगळे पॅनल आहेत. आता होम टॅब वरती क्लिक केलं तर इथं ड्रॉ पॅनल दिसते, इथं मॉडिफाय पॅनल दिसते, इथं अनोटेशन पॅनल दिसते, इथं लेअर्स पॅनल, असे वेगवेगळे पॅनल्स पण इथं काय होतात डिस्प्ले होतात. राईट. तर कधी कधी काय होतं जेव्हा हा जो रिबन एरिया आहे तो हाईड केला जातो आणि त्याला लॉक पण केलं जातं. इन केस जर तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू साठी जात असाल त्या केसमध्ये हा पोर्शन इथून असा हाईड केलेला असतो. ठीक आहे. इथून तुम्ही अनहाईड पण करू शकता. क्लिक केल्यावरती हे अनहाईड पण होईल. पण हा काय जर हाईड इथं आणि इथून तो काय करतो लॉक करून ठेवलेला असतो सिस्टीमला. आता हा जो रिबन एरिया हाईड झालाय त्याला जर अनहाईड करायचं असेल तर कसं करणार, तर आपल्याकडे एक ऑप्शन्स आहेत. तसे दोन ऑप्शन्स आहेत. फर्स्ट ऑप्शन तुम्ही इथंच क्लिक करून काय करू शकता त्याला अनहाईड करू शकता. पण इन केस जर ही की लॉक असेल, ठीक आहे, लॉक पण करून ठेवता येतं, तर ही की लॉक आहे त्याला अनहाईड करायचं असेल तर सिंपल आपण काय करणार आहे, जर मला 2D मधला रिबन एरिया अनहाईड करायचा असेल तर मी इथं वर्क स्पेस चेंज करते. आता जी वर्क स्पेस आहे ती ड्राफ्टिंग अँड इम्प्रेशन म्हणजे 2D वर्क स्पेस आहे. सो इथून मी जाते 3D बेसिक मध्ये. आला. सो 3D बेसिक केल्यावर हे 3D बेसिक रिगार्डिंगचा रिबन एरिया इथे डिस्प्ले होतोय. मी अगेन इथं जाते ड्राफ्टिंग अँड अनोटेशन वरती. सो आता बघू शकताय तुम्ही जो हाईड रिबन एरिया होता तो अनहाईड झाला इथे. राईट. सो असं तुम्ही काय करू शकता हाईड एरिया अनहाईड करू शकता. सो हाईड रिबन एरिया अनहाईड करण्यासाठी सिम्पली काय करणार आहे मी इथं वर्क स्पेस चेंज करणार आहे. ओके. क्लिअर आहे. त्याच्यानंतर इथं खाली बघितलं स्टार्ट आणि ड्रॉइंग वन असे दोन ऑप्शन दिसतात. तर याला आपण म्हणतो फाईल टॅब. या फाईल टॅबच्या मदतीनं तुम्ही कॅड मध्ये ऍट अ टाइम 2, 3 और नंबर ऑफ ड्रॉइंग्स वरती वर्क करू शकता. जसं आता इथं बघताय ड्रॉइंग वन, मी इथं प्लस साईन वरती क्लिक केलं तर अजून एक ड्रॉइंग ओपन झाली ती म्हणजे ड्रॉइंग 2. सो असं सायमल्टेनियसली तुम्ही 1 or 2 ड्रॉइंग्स वरती वर्क करू शकता. ते कशामध्ये करणार आहे तुम्ही किंवा कशाच्या मदतीने करणार आहे ते फाईल टॅबच्या मदतीने तुम्ही काय करणार आहे क्रिएट करणार आहे. तर हा जो फाईल टॅबचा ऑप्शन जर तुमच्या लॅपटॉपमध्ये ऑन नसेल तर तो ऑन कुठून करणार आहे तुम्ही व्ह्यूज वरती. व्ह्यू टॅब वरती जायचे. व्ह्यू टॅब मध्ये इथे तुम्हाला ऑप्शन दिसते फाईल टॅब. याला तुम्ही ऑन करा. हा ऑफ आहे. क्लिक केला हा ऑन झाला. सो या पद्धतीने तुम्ही काय करू शकता इथं फाईल टॅब जे आहे ते ऍड करू शकता. ओके. त्याच्यानंतर इथं जर बघितला तर हा जो पोर्शन्स आहे हे इथं तुम्हाला मायनस साईन दिसते याला व्ह्यूपोर्ट कंट्रोल्स म्हणतात. म्हणजे आता जी बघताय तुम्ही एकच व्ह्यूपोर्ट तुम्हाला इथं डिस्प्ले होते. जर मी त्याच्यावरती इथं क्लिक केलं तर इथं तुम्हाला व्ह्यूपोर्ट कॉन्फिगरेशन लिस्ट मध्ये तुम्हाला ऑप्शन दिसतात. राईट. इथं जर मी 2 वर्टिकल केले तर 2 वर्क स्पेस ड्रॉइंग एरिया दिसतात किंवा व्ह्यूपोर्ट दिसतात. हा फर्स्ट व्ह्यूपोर्ट हा सेकंड व्ह्यूपोर्ट. ओके. सो असं तुम्ही काय करू शकता इथून व्ह्यूपोर्ट पण चेंजेस करू शकता. सो इथं गेलं मी इथं ठेवते सिंगल. तर सध्या मला एक सिंगल व्ह्यूपोर्ट पाहिजे. त्याच्यानंतर इथं असेल व्ह्यू कंट्रोल्स. आता व्ह्यू कंट्रोल्स मध्ये तुम्ही काय करू शकता, जर मी 2D मध्ये वर्क करते तर मी टॉप प्लेन वरतीच काम करेन. सो माझा इथं वर्क प्लेन जे आहे किंवा वर्क व्ह्यू जो आहे तो टॉपचा आहे. राईट. म्हणजे व्ह्यू जो आहे तो टॉप व्ह्यू आहे इथं. जर मी 3D मध्ये वर्क करत असेल त्या केसमध्ये मला एखादा ऑब्जेक्ट साऊथ ईस्ट आयसोमेट्रिक प्लेन मधनं बघायचा असेल किंवा फ्रंटनी बघायचा असेल त्या केसमध्ये व्ह्यू चेंज करावा लागेल. सो ते व्ह्यूज तुम्ही इथून चेंजेस करू शकता. इथे दिलंय दुसरे बॉटम, लेफ्ट, राईट, फ्रंट, बॅक, त्याच्यानंतर साऊथ वेस्ट आयसोमेट्रिक, साऊथ ईस्ट आयसोमेट्रिक असे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे दिसतात.
सो त्याला म्हणतो आपण व्ह्यू कंट्रोल. हा व्ह्यू पोर्ट कंट्रोल मायनस साइन टॉपचे तिथं व्ह्यू कंट्रोल्स. त्याच्यानंतर पुढे बघितला 2D वायरफ्रेमिक ऑप्शन दिसतंय, त्याला म्हणतो व्हिज्युअल स्टाईल. आता हे व्हिज्युअल स्टाईल अगेन मला कुठे दिसणार आहे, 3D मध्ये युजफुल होणार आहे. एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ केलाय तुम्ही, त्याच्यावरती काहीतरी मटेरियल दिलंय, तर ते ऍक्च्युअल मटेरियल काय आहे हे चेक करण्यासाठी तुम्ही व्हिज्युअल स्टाईल जी आहे ती इथून काय करू शकता, चेंज करू शकता. तो हा जो पोर्शन आहे त्याला म्हणतो आपण व्हिज्युअल स्टाईल. ओके. नेक्स्ट, आता तिथून जर मी खाली इथं बघितलं तर हा पोर्शन दिसतोय, वाय आणि एक्स असे दोन ऍक्सेस दिसतात इथं. याला म्हणतो आपण UCS. UCS मीन्स युनिव्हर्सल कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके. याच्या थ्रू तुम्हाला कोऑर्डिनेट समजतात की ओरिजिन पासून किती कोऑर्डिनेट वरती तुम्ही पर्टिक्युलरली ड्रॉइंग जी आहे तुमची ती क्रिएट केलेली. ओके. सो हा झाला UCS, युनिव्हर्सल कोऑर्डिनेट सिस्टीम. हा आपला ड्रॉइंग एरिया आहे, पूर्ण ब्लँक जो पोर्शन दिसतो याला आपण काय म्हणतो, ड्रॉइंग एरिया म्हणतो. ठीक आहे. आता या ड्रॉइंग एरियामध्ये जो मूव्ह करताय तो माझा आहे क्रॉस एअर. ओके. सो या क्रॉस एअरची साईज जर तुम्हाला कमी जास्त करायची असेल तर, आणि त्याच्यामध्ये जो असतो तो सिलेक्शन बॉक्स या पिकअप बॉक्स असतो. सो त्याची पण साईज तुम्हाला कमी जास्त करायची असेल तर तुम्ही कुठे जाणार आहे, ऍप्लिकेशन्स मेन्यू बार मध्ये, आणि तुम्ही इथं ऑप्शन्स वरती क्लिक केलात तर इथंच डिस्प्ले मध्ये तुम्हाला क्रॉस एअर दिसते, राईट. सो या क्रॉस ची साईज इथून तुम्ही काय करू शकता, कमी जास्त करू शकता. सेकंड, तुम्ही इथे सिलेक्शन वरती गेल्यानंतर इथे तुम्हाला पिक बॉक्स दिसतोय, सो या पिक बॉक्सची साईज तुम्ही इथून इन्क्रीज करू शकता. ओके. आणि हे अप्लाय केलं, ओके केलं, तर हे बघा या क्रॉस एअरच्या पिकअप बॉक्सची जी साईज आहे ती इथे इन्क्रीज झाली. ओके. सो क्रॉस एअरची साईज असेल किंवा पिक बॉक्सची साईज असेल ते तुम्ही इथून इन्क्रीज करू शकता ऍप्लिकेशन मेनू. आता हा क्रॉसहेअर कुठे युज होतो, एखाद्या ऑब्जेक्टला तुम्हाला क्रिएट करायचं असेल, एखाद्या ऑब्जेक्टला तुम्हाला मॉडीफाय करायचं असेल, सिलेक्ट करायचं असेल, तर मला या क्रॉसहेअरचा यूज काय होतो, इथे होतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर जर मी या साईडला बघितलं तर इथं दिसतोय हा पोर्शन, याला आपण म्हणतो व्ह्यू क्यूब. ओके. आता हा व्ह्यू क्यूब मोस्टली 2D मध्ये तर युज नाही होत, पण जेव्हा तुम्ही 3D मध्ये वर्क करत असाल त्या केसमध्ये, जर समजा तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट आहे, राईट, त्या ऑब्जेक्टला जर मला कशामध्ये, म्हणजे आता जसं सांगितलं की मी व्ह्यू कंट्रोल्स व्ह्यू चेंज करू शकते, तसंच तुम्ही इथं ऑर्बिट चेंज करायसाठी व्ह्यू क्यूबचा यूज करू शकता. तर या व्ह्यू क्यूबच्या मदतीने तुम्ही काय करू शकता, ऑब्जेक्ट चेक करू शकता. म्हणजे साऊथ वेस्ट आयसोमेट्रिक झाला इथे, साऊथ ईस्ट आयसोमेट्रिक झाला इथे. ओके. एक जर झालं तुम्ही या व्ह्यू क्यूबच्या मदतीने करू शकता. सेकंड वे असेल तुम्ही कीबोर्डचं शिफ्ट आणि माऊसचं जे स्क्रोल बटन आहे त्याला प्रेस करून पण तुम्ही इथं ऑर्बिट काय आहे ते चेंज करू शकता. ठीक आहे. शिफ्ट आणि हे बघा आता झालं, माऊस कीबोर्डचं शिफ्ट बटन आणि माऊसचं स्क्रोल बटन प्रेस करून तुम्ही ऑर्बिट चेंज करू शकता. बघा तिथं ऑर्बिट चेंज करताय तर माझा व्ह्यू क्यूब पण तिथं रोटेट होताना दिसतोय तुम्हाला, राईट. सो असं तुम्ही दोन्ही वेनी त्या यूज करू शकता, राईट. सो हा झाला तुमचा व्ह्यू क्यूबचा पोर्शन. त्या व्ह्यू क्यूब मध्ये मी 2D मध्ये आहे तर मला इथं फक्त टॉप प्लेनच यूज होणार आहे, सो टॉप वरती तुम्ही या. त्याच्यानंतर इथं जर बघितला साईडला तर हा पोर्शन दिसतोय तुम्हाला नेव्हिगेशन बार या नेव्हिगेशन व्हील म्हणतो आपण त्याला. आता या नेव्हिगेशन बारवर नेव्हिगेशन व्हील मध्ये जर तुम्ही बघितला तर इथं मला वेगवेगळे ऑप्शन दिसतात, जे की असेल झूम, पॅन, ऑर्बिट असे. आता मी ऑर्बिटचं आत्ताच बघितलं, कीबोर्डचं शिफ्ट बटन आणि माऊसचं स्क्रोल वाला बटन प्रेस केला तर तुम्ही ऑर्बिट चेंज करता. ऑर्बिट चेंज करणं म्हणजे थोडक्यात मी प्लेन चेंज करते, व्ह्यू चेंज करते. ओके. त्याच्यानंतर इथं बघितलंय पॅनचा ऑप्शन दिलेला आहे. एखादा ऑब्जेक्ट तुम्हाला पॅन करायचा, म्हणजे इथं मी ऑब्जेक्टला असं दोन ऑब्जेक्ट ड्रॉ केलेले आहेत तर ते मी पर्टिक्युलरली पॅन चेक करून इथं चेक करू शकते. ओके. झूम करायचं असेल, झूमचा ऑप्शन इथं तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. सो याला म्हणतो आपण नेव्हिगेशन बार और नेव्हिगेशन व्हील. आता तुम्ही म्हणाल मॅम माऊसवरनं पण इथं यूज होतो, झूमचा असेल, पॅनचा असेल. ओके. स्क्रोल बटनला तुम्ही स्क्रोल करा, झूम होईल ते, त्या स्क्रोल बटनला प्रेस करा, तुमचं पॅन पण होऊन जाईल, राईट. सो दोन्ही ऑप्शन्स आहे. मग इथं सेपरेटली काय ऍड केलंय, तर जो लॅपटॉपचा आपला माऊस असतो त्या केसमध्ये तुम्हाला डिफिकल्टी येते ऑब्जेक्टला झूम करायला आणि पॅन करायला. सो त्याच्यासाठी तुम्हाला तो सेपरेट ऑप्शन तिथं काय दिलाय, डिस्प्ले केलेला आहे. ओके. त्याच्यानंतर मी इथं बघते खालच्या साईडला
हे दिसते तुम्हाला, याला म्हणतो आपण कमांड लाईन. ओके. आता कमांड लाईन कधी कधी इथून गायब होती, तर ती कमांड लाईन वापस कशी आणायची त्याची शॉर्टकीज आपल्याला दिलेली आहे. ओके. सो किंवा या कमांड लाईनचं वर्क काय आहे, या कमांड लाईनला हर्ट ऑफ ऑटोकॅड असं पण म्हणतात. आता याचं वर्क काय आहे, तर जेव्हा तुम्ही कुठली पण कमांड इथे ऍक्सेस करता ऑटोकॅड मध्ये, सो त्या रिगार्डिंग जो गायडन्स असेल तो तुम्हाला कमांड लाईन मध्ये डिस्प्ले होत आहे. फॉर एक्झाम्पल मी इथे एखादी कमांड घेतली, राईट. आता मी तर सर्कलची कमांड घेतली, तर तो कमांड लाईन मध्ये काय सांगतोय, सर्कल स्पेसिफाय सेंटर पॉइंट ऑफ अ सर्कल, और तुम्हाला दुसऱ्या टाईपचे सर्कल यूज करायचे असतील. सो असं तुम्हाला गायडन्स करतोय. जर मी सेंटर पॉइंट स्पेसिफाय केला तर तो अगेन तुम्हाला सेकंड गायडन्स देतोय की तुम्हाला त्याची रेडियस स्पेसिफाय करायची का डायमीटर. सो कधी पण जेव्हा तुम्ही कॅड मध्ये वर्क करत असाल तर तुमचं लक्ष कमांड लाईन कडे असलं पाहिजे, कुठली पण कमांड जेव्हा तुम्ही ऍक्सेस करताय, कारण त्या रिगार्डिंग गायडन्स जो आहे तो तुम्हाला कमांड लाईन मध्ये काय होतोय, डिस्प्ले होत असतो. ओके. आता इथे जर बघितलं तर इथे एक दिसतोय मॉडेल आणि सेकंड ऑप्शन दिसतोय लेआउट. आता हे दोन ऑप्शन्स एक्झॅक्टली काय आहेत, तर मॉडेलवरती जर मी बघितलं तर आता ज्याच्यामध्ये आपण आहोत तो पोर्शन्स म्हणजे मॉडेलचा असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ड्रॉइंग ज्या आहेत त्या क्रिएट करू शकता. फॉर एक्झाम्पल जसं मी मॅन्युअली शीट्स वरती ड्रॉइंग करत होते, राईट. तर त्या पेपर्स वरती आपण ड्रॉइंग करत होतो. आता इथं कशावरती करते मी, ऑटोकॅड वरती करते. ओके. स्क्रीनवरती. मग आता मला जर ह्याच ड्रॉइंग कशामध्ये सेट, पेपरमध्ये सेट करायचे असतील, ओके, मी जर प्रिंट आउट काढत असेल तर त्या केसमध्ये एक पेपर साईज डिफाईन करायला लागते. सो ती पेपर साईज डिफाईन करण्यासाठी मी कशाचा ऑप्शन यूज करते, इथं लेआउटचा. सो लेआउट वरती क्लिक केला तर हा तुमचा पेपर जो आहे तो इथे डिस्प्ले होईल. मॉडेलमध्ये तुम्ही तुमचा मॉडेल क्रिएट करा आणि देन त्याला लेआउट मध्ये आणून तुम्ही पेपर साईज जी आहे ती ऍड करू शकता. सो हे दोन ऑप्शन्स इथे लेआउट तुम्ही म्हणजे जसं एका ड्रॉइंगचे नंबर ऑफ लेआउट्स क्रिएट करू शकता, सो त्याच्या रिगार्डिंग ऑप्शन्स इथे दिलेला आहे. लेआउट 1, लेआउट 2 तुम्ही प्लस इथे करून असे नंबर ऑफ लेआउट्स ऍड करून. आता लेआउटचा पोर्शन्स आपण डीपली बघणारच आहोत पुढे. सो बेसिक आता सांगते, लेआउट म्हणजे पेपर असेल आणि मॉडेल म्हणजे ज्याच्यावरती तुम्ही वर्क करताय. ओके. त्याच्यानंतर या साईडला जेव्हा राईट साईडला बघते तर मला इथे एक ऑप्शन बार दिसतोय, याला आपण स्टेटस बार म्हणतो. आणि या स्टेटस बार मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टॉगल कीज जे आहेत त्या दिलेल्या आहेत. ठीक आहे. मग या वेगवेगळ्या टॉगल कीज तुम्हाला तुमच्या त्या टॉगल कीज जी आहे तिथे युज होणार. ठीक आहे. आता प्रत्येक टॉगल कीजचा जर वर्क बघितला तर तो कशासाठी असेल, 2D साठी कुठल्या टॉगल कीज इथं असल्या पाहिजेत, तो सगळा जो पार्ट आहे ते आपण नेक्स्ट सेशन्स मध्ये बघणार. आजच्या सेशन्स मध्ये आपण इंट्रोडक्शनचा पार्ट बघितला. ओके. त्याच्यानंतर युजर इंटरफेस एक्सप्लेन केला, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की एक्झॅक्टली कुठल्या पार्टला आपण काय म्हणू शकतो. जसं इथं बघितलं ऍप्लिकेशन्स मेन्यू बार, हा क्विक ऍक्सेस टूल बार असेल, टायटल बार असेल, इथे रिबन एरिया हाईड असेल तर हाईड कसा करायचा, फाईल टॅब्स असतील इथे. ओके. युसीएस चा पोर्शन असेल, मॉडेल, लेआउट, कमांड लाईन. हा कमांड लाईनची शॉर्टकी आहे, जेव्हा तुम्ही कमांड लाईन इथून तुमची गायब होईल, राईट. इथून काय झाली, तुमची कमांड लाईन रिमूव्ह झाली, इन केस चुकून झाली असेल तर तिला वापस आणण्यासाठी शॉर्टकी आहे आपल्याकडे कंट्रोल+9. सो कंट्रोल+9 नी तुम्ही काय करू शकता, ती कमांड लाईन वापस घेऊन येऊ शकता. ही त्याची एक शॉर्टकी. ओके. सो हा झाला आपला आजचा इंट्रोडक्शनचा पार्ट. तर तुम्ही एक आज इंट्रोडक्शन कव्हर करा आणि नेक्स्ट सेशन्स मध्ये आपण त्या टॉगल कीज बघणार आहोत आणि युनिट सेटअप आणि लिमिट सेटअप या दोन कन्सेप्ट ज्या असतात